महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र आरोग्य हमी सोसायटी एबी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 2 मध्ये नगावबारी परिसरात भाजपचे युवा पदाधिकारी अमोल मराठे यांच्या वतीने भव्य मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आले। यावेळेस मोठ्या संख्येने येथील स्थानिक नागरिक, रुग्ण यांनी मोठ्या संख्येने येऊन या सर्व शिबिराचा लाभ घेतला। या कार्यक्रमाप्रसंगी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल, भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर सुशील कुमार महाजन, कुणाल सोनवणे, शिवदादा पवार, युवराज बोरसे, विक्की परदेशी, रोहित चांदोडे, डॉक्टर योगेश पाटील, सुबोध पाटील, अमोल सूर्यवंशी, कल्पेश थोरात, सागर खैरनार, अमोल मोरे, मोहन टकले, सागर कांबळे, प्रशांत माडी, महेश माडी, ज्ञानेश्वर सोनार, योगेश चव्हाण, योगेश ठाकूर, मोन्या सोनार आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। तर यावेळेस मोठ्या संख्येने नागरिक, रुग्णांनी या भव्य शिबिराचा लाभ घेतला। तर या शिबिरात नाक, डोळे, त्वचा रोग आरोग्य तपासण्यांसह रक्त चाचणी, डोळे तपासणी या शिबिरात विविध चाचण्या देखील करण्यात आल्या व आजार उद्भवल्यास त्याचा देखील एबी फाउंडेशनच्या माध्यमातून त्याचा उपचार केला जाणार असल्याचे समजते। तर अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी भाजप युवा पदाधिकारी अमोल मराठे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले। डॉक्टर मंडळींनी घेतलेला आहे आणि म्हणून अनुप यांच्या वतीने, एबी फाउंडेशनच्या वतीने, माझ्या वतीने व आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व डॉक्टरांचे मनापासून आभार। कारण की तुमचं योगदान आहे आणि म्हणूनच हा कार्य होतोय। फक्त इथेच ट्रीटमेंट होत नाहीये, तर मुंबईमध्ये सुद्धा KM, JJ नायर, हिंदुजा इथे आपण पेशंटला पाठवून त्याची तिकडे चांगल्या प्रकारे, चांगल्या आणि कमीत कमी कॉस्टमध्ये त्यांची आपण सेवा करतो। त्याबद्दल सर्व इथे उपस्थित सर्व डॉक्टर मंडळींचे धन्यवाद। आज एबी फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी आरोग्य कॅम्पचं सुरुवात जी झालेली आहे त्या कार्यक्रमाला डॉक्टर सुशीलजी महाजन सर, त्याचप्रमाणे आमच्या माजी नगरसेवका वंदनाताई, आमचे मित्र चंदू काका, सर्वच मान्यवर व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि ज्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित झाला तो अमोल मराठे। एबी फाउंडेशनचं उद्दिष्ट एकच आहे का धुळे शहरात कुठलाच गोरगरीब नागरिक हा आरोग्याच्या सेवेपासून वंचित राहिला नको। या आपण एबी फाउंडेशनचं या ठिकाणी काम चालू केलेलं आहे आणि या कामासाठी हा रात्रदिवस काम करत आहे। सर्वांकडे त्यांचा नंबर असेलच, जर काही अडचण आली तर कधी त्याला संपर्क करा। एबी फाउंडेशन हा सदैव तुमच्यासाठी, धुळेकर नागरिकांसाठी आरोग्याच्या विषयात तुम्हाला मदत करणार आहे। कुठलाही आजार असो त्या सर्व आजारांना कसं योजनेच्या माध्यमातून आपल्याला बसवता येईल, कशी मदत करता येईल याच्यासाठी एबी फाउंडेशनची स्थापना आपण या ठिकाणी केलेली आहे। एबी फाउंडेशन एक अशी संस्था आपण स्थापन केलेली आहे का ज्या संस्थेमध्ये कुठल्याच प्रकारची निधी नाही, कुठल्याच प्रकारची आपण कुणाकडनं देणगी घेतलेली नाही, परंतु हा सर्व खर्च आपण स्वतः करतो आणि या ठिकाणी धुळेकर नागरिकांना आरोग्यापासून वंचित राहू नये याच्यासाठी आपण हा सर्व उपक्रम या ठिकाणी राबवत आहोत। भरपूर अशा योजना आहेत, त्या योजनेची माहिती आपल्याला राहत नाही आणि जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो तेव्हा ते आपल्याला त्या आजारात, त्या योजनेमध्ये बसवत नाही आणि आपल्याकडनं अव्वाचा सव्वा पैसा मागितला जातो। परंतु तुम्हाला एबी फाउंडेशनच्या माध्यमातून
जर तुमचा आजार योजनेमध्ये बसत असेल तर त्याची पूर्ण मदत केली जाईल. जर तुम्हाला मुंबईला पाठवायची गरज पडली तर एबी फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्हाला मुंबईला सुद्धा पुढच्या इलाजासाठी पाठवण्यात येईल. आत्तापर्यंत आपण जवळपास 100-150 असे पेशंट आहे ज्यांना मुंबईला पाठवलं आणि त्यांना बरंही केलं. तर एबी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण या सर्व सोयी सुविधा धुळेकर नागरिकांसाठी उपलब्ध करत आहोत. तरी सर्वांनी याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा. आज आपले आराध्य दैवत यांची महाशिवरात्र यांचा विवाह झाला होता आणि भगवान एकलव्यांची जयंती आहे. तर या आणि सावरकरांची पण आहे. तर सर्वांच्या आपल्याला शुभेच्छा देतो. भरपूर कार्यक्रम आहेत, भरपूर ठिकाणी भंडाऱ्यांना जायचं आहे, म्हणून मी आपली रजा घेतो आणि एबी फाउंडेशन सदैव तुमच्यासाठी सेवेसाठी तत्पर राहील. काही अडचण असल्यास आमच्याशी संपर्क साधा, आम्ही नक्कीच आपल्याला मदत करू. जय श्रीराम. धन्यवाद आमदार महोदय. खरे तर दिवसभराच्या बिझी शेड्यूल मधून आपण या आज रोजी महाशिवरात्र व भगवान वीर एकलव्य यांच्या जयंतीनिमित्त एबी फाउंडेशनच्या वतीने नगोबारी येथे आज दिव्य असं शिबिराचं आज आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात 2300 लोकांनी आतापर्यंत लाभ घेतला आहे आणि जवळपास 400च्या वरती विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे शिबिराचा. एबी फाउंडेशनच्या माध्यमातून पुढे धुळे शहरात आमचे मार्गदर्शक आमदार अनुपभाई अग्रवाल यांच्या वतीने पूर्ण धुळे शहरात असे शिबिर राबवून यांचा संकल्प आहे की कोणताही रुग्ण पैशाअभावी त्याचा इलाज थांबायला नको, म्हणून या उद्देशाने एबी फाउंडेशनची स्थापना करून भयांनी पूर्ण धुळे शहरात रुग्णांना एक दिलासा दिला आहे. तर भयांचे खूप खूप आभार आणि सर्व डॉक्टरांचे बी आभार मानतो की त्यांनी आपल्या शिबिराला इथे त्यांनी संधी उपलब्ध करून दिली.